आज आपण भेंडीची ग्रेव्ही भाजी बघतोय। पावसाळ्याच्या दिवसात भेंडी थोडीशी चिकट होते भाजी, म्हणजे त्यात पावसाचं पाणी पडतं आणि त्याच्यामुळे भाजी थोडी चिकट होते। आणि भेंडीची भाजी नेहमी पुरवठ्याला येत नाही। जर आपल्याकडे पाहुणे येणार असतील किंवा काही कार्यक्रम असेल तर भेंडी मसाला खूप छान लागतो आणि भाजी पण पुरवठ्याला येते। त्यामुळे ही भेंडी मी स्वच्छ धुवून ती पूर्ण वाळवली आहे आणि पुसून घेतली आहेत आणि मग नंतर ती अशी जरा लांब लांब मध्ये चिरून लांब लांब कापून घेतली आहे। आता ही भेंडी थोडंसं कढईमध्ये आपण नेहमी भाजीला तेल टाकतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं आणि थोडी थोडी भेंडी टाकत ही भेंडी चांगली गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायची, तळून घ्यायची। आणि मग नंतर त्याची भाजीसाठी ह्याला 2 टोमॅटो लागणार आहेत, त्याची मी ग्रेव्ही करून घेणार आहे मिक्सरला लावून आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आता भाजी कशी करायची। हे बघा, आता तेल तापलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी ही थोडी थोडी भेंडी अशी टाकून जरा गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेणार आहे आणि मग उरलेल्या तेलामध्येच फोडणी करून आपण भाजी करणार आहोत। आता ही मी भेंडी सगळी परतून घेते। ही भेंडी सगळी मी तळून घेतलेली आहे आणि हे बघा, तळताना सुद्धा आपल्याला तेल खूप लागलेलं नाही। आता हे जे उरलेलं तेल आहे त्याच्यामध्येच आपण फोडणी करणार आहोत, म्हणजे तेल खूप लागत नाही। जरी भेंडी तळली तरी नेहमी आपण घालतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लागतं। हे अशी तळून घेतल्यामुळे ती भाजी चिकट होत नाही आणि भेंडीसुद्धा छान लागतात। तसंच आता ही 2 टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे आणि त्याचं वाटण करायचं आहे। त्या वाटणासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ओल्या खोबऱ्यामध्ये थोडंसं आलं टाकलेलं आहे। आता जर तुमच्याकडे धणे जिऱ्याची पावडर असेल तर तुम्ही पावडर टाका आणि जर पावडर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ह्याच्यातच वाटताना धणे आणि जिरे टाकून घ्या। आता आपण हे वाटण करून घेणार आहे आणि फोडणीसाठी काय लागेल, मोहरी लागेल, हिंग लागेल, लाल मिरची पावडर लागेल, धणे जिऱ्याची पावडर लागेल आणि हळद लागेल आणि कढीपत्ता लागेल। कढीपत्ता भरपूर घालायचा, म्हणजे साधारण ही 1/2 किलो भेंडी आहे त्याला मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि कढीपत्ता साधारण ज्या काड्या असतात ते 2 काड्या घ्यायच्या, म्हणजे एक 20-25 पानं असली पाहिजे तेवढा कढीपत्ता घ्यायचा। आता आपण हे वाटण वाटून घेते आणि मग मी फोडणी कशी करते ते दाखवते। हे सांगायचं आहे की ओल्या खोबऱ्यामध्ये मी थोडं आलं टाकलेलं आहे आणि जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही एक 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकू शकता, म्हणजे ती चव वेगळी लागते। पण मी धणे जिऱ्याची पावडर टाकते, कढीपत्ता टाकते, त्यामुळे मी लसूण टाकत नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। आता तेल चांगलं तापलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकतोय। मोहरी चांगली तडतडली की हिंग टाकते मी आणि ह्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता चांगला, मोहरी, हिंग, फोडणी चांगली आपली झाली की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकतो। आता ही टोमॅटो प्युरी टाकलेली आहे आपण, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि मग बाकीचे मसाले टाकायचे। आता हे चांगलं मी परतून घेते। हे बघा, आता आपली प्युरी ही चांगली झालेली आहे परतून। त्याच्यामध्ये हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल मिरची, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घातली आहे आणि धणे जिऱ्याची पावडर 2 चमचे घातली। आता हा सगळा मसाला मी परतून घेते ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हे आपलं खोबऱ्याचं वाटण केलं आहे हे घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये आणि मग तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। बघा, वाटण घातलेलं आहे। ते खोबऱ्याचं वाटण खोबरं भाजून वगैरे घ्यायचं नाही आणि ओलं खोबरंच घ्यायचं, त्याची चव वेगळी लागते। आणि हे पण ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं। परतून झालं की तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यात थोडं पाणी घाला आणि मीठ घालून आपण जी ही तळलेली भेंडी आहे ती त्याच्यामध्ये घालून झाकण ठेवून 5 मिनटं चांगली वाफ घ्यायची, म्हणजे भेंडीमध्ये सगळा मसाला मुरतो आणि ही भाजी खूप छान लागते आणि पुरवठ्याला पण येते। मसाला चांगला परतून घेतला आहे मी टोमॅटोच्या प्युरीमध्ये। आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते, मी मीठ टाकलेलं नव्हतं मगाशी, त्यामुळे मीठ टाकते आणि आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी घालायचं। पण ह्याच्यामध्ये पाणी घालताना
अगदी खूप गार घालायचं नाही, थोडंसं कोमट किंवा गरम करून टाकायचं. आता ह्याच्यात मी पाणी घालते. आणि हे पाणी चांगलं कड आला की त्याच्यात आपण ही तळलेली भेंडी टाकणार आहोत. पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आणि मसाले सगळे छान मिक्स जाऊन ग्रेव्ही आपली झालेली आहे छान तयार. त्याच्यामध्ये आता आपण ही तळलेली भेंडी टाकणार आहोत. आता सगळं घालून झालेले आहेत मसाले. मी गरम मसाला घातलेला नाही, धणे जिऱ्याची पावडर घातली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर अर्धा चमचा किंवा म्हणजे कसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे थोडा गरम मसाला घातला तरी छान लागतं. आता हे बघा, ही भेंडी ह्याच्यात मिक्स होईपर्यंत मी 1-2 मिनटं झाकण देऊन त्याला ठेवणार आहे. भेंडी शिजायचा तर काही प्रश्न नाही, भेंडी झालेली आहे. आणि झाकण देऊन ठेवून त्याच्यामध्ये भेंडीमध्ये मसाला मुरेल. त्यामुळे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि गॅस बारीक करून त्याच्यावर 2 मिनटं शिजत ठेवते. 2 मिनटं झालेली आहेत आणि भाजी छान शिजलेली आहे. शिजायचा तर प्रश्नच नाही आहे, ती आपण तळून घेतली होती, पण त्याच्यामध्ये मसाला सगळा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मी सांगते की हे आत्ता तुम्हाला हा एवढा रस दिसत आहे म्हणजे ग्रेव्ही दिसत आहे, पण थोड्या वेळाने जशी ती गार व्हायला लागते ना भाजी, तशी ती थोडीशी घट्ट होते. त्यामुळे ह्या हिशोबाने तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे तेवढी तुम्ही ठेवा. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया. आपली भाजी तयार झालेली आहे. करून बघा आणि तुम्हाला खरंच जर ही भाजी माझी आवडली तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा. खरंच ही भाजी खूप छान लागते आणि पुरवठ्याला येते आणि अगदी कोरडी कोरडी लागत नाही खाताना. 1/2 किलो भेंडीची भाजी ही साधारण 4 जणांना पुरते. धन्यवाद.